नमस्कार, ध्रुव आय एस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा अभ्यास करणार आहोत. 2023 मध्ये हा निर्देशांक जाहीर झाला. मग या निर्देशांकाचा आपल्याला विचार करावा लागतो. याच्या अगोदर मागच्या भागामध्ये आपण जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा विचार केला आणि त्याच्यामध्ये जे निष्कर्ष आले त्याचा आपण अभ्यास केला. या भागामध्ये आपण राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा विचार करणार आहोत आणि दोन्हींची तुलना करणार आहोत. साधारणपणे तुलना कशी की जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा ज्यावेळी आपण विचार केला त्यावेळी म्हटलं की UNDP आणि OPHI या संस्थांनी तो तयार केला होता. पण तुम्ही राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा जर विचार केला तर हा नीती आयोगाने तयार केला आहे आणि मग राष्ट्राच्या दृष्टिकोनातून याचा विचार केला गेलेला आहे. देशातली सगळी राज्य, सगळे संघराज्य प्रदेश यांचा विचार करून हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक विचार केला आहे. आपल्या देशातील सगळे राज्य आणि संघराज्य प्रदेशांमधील 707 जिल्ह्यांचा विचार केलेला आपल्याला दिसतो आणि त्या 707 जिल्ह्यांमध्ये किती बहुआयामी गरीब आहेत याचे निष्कर्ष नीती आयोगाने काढलेले आहेत. मग हा निर्देशांक कधी जाहीर झाला याचा जर तुम्ही विचार केला तर 17 जुलै 2023 मध्ये हा निर्देशांक जाहीर झाला. 17 जुलै 2023 मध्ये निर्देशांकाला नाव देण्यात आलेलं आहे. साहजिकच आहे, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि पुढे दिलाय अ प्रोग्रेस रिव्ह्यू 2023. प्रोग्रेस काय आपण प्रगती केलेली आहे 2023. नाव काय आहे पहा, याचं नाव आहे नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स अ प्रोग्रेस रिव्ह्यू 2023. आपण बहुआयामी गरीब कमी करण्यामध्ये किती प्रगती केलेली आहे हे नीती आयोगानं 2023च्या अहवालामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसून येतं आणि त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता आपण उल्लेख केला नीती आयोगानं जाहीर केला. मग विचार करा, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी प्रसिद्ध केलेला असणार आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, सुमन बेरी. हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला? सुमन बेरी. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. आत्तापर्यंतचा हा जो अहवाल आहे या 2023चा हा दुसरा अहवाल आहे, दुसरी आवृत्ती आहे. अहवालाची दुसरी आवृत्ती. आता थोडासा तुम्हाला विचार करायचा आहे. विचार असा करायचा आहे, आपण दोन बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अभ्यासतो. एक आहे जागतिक स्तरावरचा, एक आहे राष्ट्रीय स्तरावरचा. मग आपण राष्ट्रीय स्तरावरचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक तयार करताना UNDP OPHI या ज्या जागतिक संस्था आहेत त्यांच्याशी विचार विनिमय केलाय का आपण फक्त राष्ट्रीय स्तरावरती विचार करण्यासाठी राष्ट्रीय राज्य आणि संघराज्य प्रदेशांशी विचार केलाय, त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि सुरू केलाय? त्याचं महत्त्व जागतिक दृष्टिकोनातून आहे का? आपण जो राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढतो त्याचं महत्त्व जागतिक दृष्टिकोनातून आहे का? तर हो आहे. नीती आयोगाने असं नाही केलं की फक्त राष्ट्रापुरताच विचार केला, जागतिक संस्थांची चर्चा केलेली नाही, असं काही केलेलं नाही आहे. नीती आयोगानं काय केलं की जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ज्यांच्याकडून जाहीर केला जातो, आपण म्हटलं OPHI आणि UNDP, या दोन्ही संस्थांशी चर्चा केली. नीती आयोगानं काय केलं, आपला राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक तयार करताना त्याचे जे नॉर्म्स आहेत तर ते तयार करण्यासाठी या जागतिक स्तरावरील UNDP आणि OPHI यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांच्याशी सल्लामसलत केली आहे. शिवाय आपल्या देशामधील राज्य आणि संघराज्य, सगळी राज्य सगळी संघराज्य यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे, सल्लामसलत केली आहे. शिवाय याच्याशी संबंधित असणारी आपल्या केंद्रीय मंत्रालयाची 12 मंत्रालय, 12 मंत्रालय यांच्याशी चर्चा आणि सल्लामसलत करून राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढला जातो. म्हणजे एवढं महत्त्व आहे. याच्यात दोन दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. जागतिक बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक जो UNDP आणि OPHI यांनी तयार केला आहे त्याच्याच नॉर्मनुसार नीती आयोगानं राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची रचना केलेली आहे.
म्हणजे जागतिक पातळीवर याचं महत्त्व आहे हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे. हे दुसऱ्यांदा प्रसिद्ध झालेलं आहे. याच्या अगोदर एकदा प्रसिद्ध झाला होता आणि मग हे तुम्हाला ज्यावेळी मी सांगितलं की यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केली आहे, सल्लामसलत केली आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नियम पाळून आपण हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची रचना नीती आयोगानं केलेली आहे आणि मग एक रिव्ह्यू घेतला जातो आणि त्या रिव्ह्यूमधून देशातले किती बहुआयामी गरीब कमी झालेत का वाढलेत याचे निष्कर्ष काढले जातात. मग आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागते की हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो आहे तो कशावर आधारित आहे, कोणत्या सर्वेक्षणावर आधारित आहे. तर या ठिकाणी एका सर्वेक्षणावर आधारित आहे. त्या सर्वेक्षणाचं नाव आहे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण. आपण पाहूयात. 2019 ते 2021 च्या दरम्यान झालेलं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, कुटुंब आरोग्य सर्वेक्षण याच्यावर आधारित आहे. हा जो राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणत्या सर्वेक्षणावर आधारित आहे याचं जर आपल्याला विचारलं तर स्पष्टपणे सांगायचं 2019 आणि 21च्या दरम्यान झालेलं जे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण आहे त्याच्यावर आधारित हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता या निर्देशांकाची वैशिष्ट्य आपण पाहूया. मी तुम्हाला म्हटलं की देशातील सगळ्या राज्यांचा, सगळ्या संघराज्य प्रदेशांचा विचार केला. आपण म्हणूयात सगळे स्टेट आणि सगळे संघराज्य प्रदेश, राज्य आणि संघराज्य सर्व म्हणतोय मी, यांचा विचार केलाय. राज्य आणि संघराज्य प्रदेशांमधील काही जिल्हे विचारात घेतले. किती जिल्ह्यांचा अभ्यास केलाय? आपण सुरुवातीला असं म्हटलं की राज्य आणि संघराज्य प्रदेशांचा आपण अभ्यास केलाय. सगळ्या देशातल्या जेवढी राज्य, जेवढे संघराज्य प्रदेश आहेत आणि त्याच्यामधल्या 707 जिल्ह्यांचा विचार केलाय. 707 जिल्हे. आणि या 707 जिल्ह्यांमध्ये किती लोक बहुआयामी गरिबीखाली आहेत, दारिद्र्याखाली आहेत याचं मोजमाप केलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, देशातील किती जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेचं मोजमाप या निर्देशांकानं करण्यात आलेलं आहे. तर देशामधील 707 जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेचं मोजमाप या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामार्फत करण्यात आलेलं आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आता मोजमाप केलं. आपण म्हटलं 707 जिल्ह्यांमधील जे बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली आहेत लोक, त्यांचं मोजमाप केलं गेलेलं आहे. कोणते निष्कर्ष आढळून आले यांना निष्कर्ष आढळून आला. मग निष्कर्ष ज्यावेळी आढळून आलाय त्यावेळी ते कोणते होते याचा आपण विचार करूयात. मग त्याच्यामध्ये आपल्याला काही वर्षांचा विचार करावा लागतो, 5 वर्षांचा. ती वर्ष आहेत 2015-16 ते 2019-21 या 5 वर्षांचा विचार करा. 5 वर्ष या कालावधीमध्ये देशातले बहुआयामी गरीब कमी झाले का वाढले हे सांगण्यात आलेलं आहे. सांगितलंय की देशातले किती लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडले. आता याच्यातले देशातील किती लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडलेत याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं देशातले 13.5 कोटी लोक, 13.5 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. प्रगती आपल्या देशाची जो निष्कर्ष काढला नीती आयोगानं कोणत्या कालावधीमध्ये काढला हे लक्षात ठेवायचं. 15-16 ते 19-21 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये किती लोक दारिद्र्यातून बाहेर पडले तर 13.5 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्याला असंही सांगता येतं 15-16चा ज्यावेळी आपण विचार केला त्यावेळी 15-16ला किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते आणि 19-21ला किती होते बहुआयामी गरीब. 15-16चा जर तुम्ही विचार केला तर 24.85% लोक बहुआयामी गरिबीखाली होते, दारिद्र्याखाली होते. आणि 19-21चा जर तुम्ही विचार केला तर 14.96% लोक, 14.96% लोक बहुआयामी दारिद्र्याखाली असलेले आढळून आलेले आहेत.
लक्षात येतं. प्रगती 15-16-19-21च्या दरम्यान 5 वर्षांच्या कालावधीमध्ये 13.5 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातनं बाहेर आले. त्याच्यामध्ये 15-16ला 24.85% एवढे लोक बहुआयामी दारिद्र्याखाली होते आणि 19-21ला 14.9% लोक. आता तुम्हाला विचारतील काय, कितीने घट झाली असं विचारतील. म्हणजे याच्यामध्ये 24.85 मधून 14.9% गेल्यानंतर जी संख्या उरेल तेवढ्याने घट झाली आणि ती आहे 9.89%. तर हे निष्कर्ष आपल्याला लक्षात ठेवायचे. लक्षात आलं. आपण आणखी पुढे पाहूयात. ग्रामीण भागाचा विचार करू, शहरी भागाचा विचार करू, पण तोपर्यंत या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आपण काय प्रगती साध्य केली आहे, नीती आयोगानं काय निष्कर्ष काढलेत हे लक्षात ठेवायचं. 15-16-19-21च्या दरम्यान 5 वर्षाच्या काळात 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडलेत, हा निष्कर्ष. 15-16ला 24.85% लोक बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली होत आहे आणि 19-21ला त्यांचं प्रमाण कमी होऊन 14.9% हे लक्षात ठेवायचं. प्रमाण कमी झाले. किती टक्क्यांनी प्रमाण कमी झालंय? 9.89% एवढी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये घट झालेली दिसून येते. हे झालं आता राष्ट्रीय पातळीवरचं. आता आपण ग्रामीण आणि शहरी भागाचा विचार करूयात. राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण आणि शहरी भाग. ग्रामीण आणि शहरी भाग आपण या ठिकाणी म्हणूयात ग्रामीण आणि या ठिकाणी म्हणूयात शहरी. ग्रामीण आणि शहरी दोन्हींचा पुन्हा एकदा 15-16-19-21चा आपल्याला विचार करायचा. कितीवरून किती दारिद्र्य कमी झालं ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये. या ठिकाणी पहा, 2015-16 आणि 2019-21. पुन्हा या ठिकाणी 2015-16 आणि 2021 अशा दोन्हींचा आपण विचार करूया. 15-16चा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य होतं आणि ते दारिद्र्य कमी झालं का वाढलं 19-21 पर्यंत याचा आपल्याला विचार करायचा आहे. 15-16 मध्ये जर आपण विचार केला तर 32.59% एवढं दारिद्र्य होतं बहुआयामी दारिद्र्य ग्रामीण भागामध्ये. ते दारिद्र्य 2019-21 मध्ये कितीने कमी झालं? 19.28% एवढं बहुआयामी दारिद्र्य दिसून येतं. म्हणजे या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये ग्रामीण भागात दारिद्र्यात घट झालेली आहे. आपल्याला विधानात विचारतील की नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार ग्रामीण भागात 15-16च्या तुलनेत 19-21 मध्ये दारिद्र्यात वाढ झालेली दिसून येते. मग तुम्हाला इथे काय कळतंय? घट झालेली आहे, ते लक्षात ठेवायचं. शहरी भागाचं सुद्धा तसंच आहे. शहरी भागामध्ये सुद्धा घट दिसून येते. कशी घट दिसून येते पहा. 15-16चा जर तुम्ही विचार केला तर शहरी भागामध्ये 8.65% 8.65% एवढं दारिद्र्य होतं आणि ते दारिद्र्य 19-21चा जर तुम्ही विचार केला तर 5.27% एवढं दारिद्र्य आढळून येते. म्हणजे या ठिकाणी नीती आयोगाने जे निष्कर्ष दिलेत त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत आहे की ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागामध्ये दारिद्र्यामध्ये घट झालेली दिसून येते. आणि म्हणूनच आपण म्हटलं या ठिकाणी 15-16 ते 19-21 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 13.5 कोटी लोक दारिद्र्यातनं बाहेर पडलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं आणखी आपल्याला जर असं विचारलं की दारिद्र्यामध्ये सर्वाधिक वेगानं घट झालेली राज्य कोणती आहेत? आपण म्हणूयात दारिद्र्यामध्ये सर्वाधिक वेगानं घट झालेली राज्य. हे विचारतील आपल्याला दारिद्र्यामध्ये सर्वाधिक वेगाने घट झालेल्या राज्यांमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश होतो? सर्वाधिक घट झालेली राज्य.
यांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वेगाने घट झालेली आहे? त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, ओडिशा आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्य आहेत आपल्या देशातली. ही दारिद्र्यामध्ये सर्वाधिक घट झालेली राज्य कोणती असं जर आपल्याला विचारलं तर उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही दारिद्र्यामध्ये सर्वाधिक वेगानं घट झालेली आपल्या देशातली राज्य आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता आपण जर विचार केला की ही जी आपण प्रगती साध्य केली आहे ती कशाच्या माध्यमामधून प्रगती साध्य केली आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. तर आपण या ठिकाणी विचार केला होता की 3 डायमेन्शन्स शिक्षण, आरोग्य, राहणीमान या तिन्हीमध्ये आपण प्रगती साध्य केली आहे. हे नुसते 3 डायमेन्शन्स नाहीत तर या ठिकाणी याच्या अंतर्गत असणारी 12 पॅरामीटर्स. कुठली 12 पॅरामीटर्स आहेत पहा? शिक्षणामध्ये 2 पॅरामीटर्सचा समावेश होतो, आरोग्यामध्ये 3 पॅरामीटर्सचा समावेश होतो, राहणीमानामध्ये 7 पॅरामीटर्सचा समावेश होतो. आता या ठिकाणी जागतिक पातळीवर विचार केला तर 10 पॅरामीटर्स आहेत, राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर 12 पॅरामीटर्स आहेत. या ठिकाणी 2 पॅरामीटर्स आपल्याला वाढलेलं दिसतात. त्याच्यामध्ये आहे बँक खातं आणि मातेचं आरोग्य, हे 2 पॅरामीटर्स आपल्याला वाढलेले दिसतात. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान हे 3 डायमेन्शन्स आणि याच्या अंतर्गत येणारे 12 पॅरामीटर्स. मग मी तुम्हाला म्हटलं शिक्षणामध्ये 2 पॅरामीटर्स येतात, आरोग्यामध्ये 3 येतात, राहणीमानामध्ये 7 पॅरामीटर्स आपल्याला दिसून येतात. मग याचाही आपल्याला विचार करावा लागतो आणि याला वेटेज किती दिलं आहे याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आता या 3चा जर विचार केला तर या तिन्हींना विचार केला तर 1/3 एवढं वेटेज आहे तिन्हींना. डायमेन्शन्स हे जे डायमेन्शन्स आहेत त्यांना 1/3 एवढं वेटेज आपल्याला दिलेलं दिसून येतं. म्हणजे शिक्षणाला, एज्युकेशनला 1/3, आरोग्याला 1/3, लिव्हिंग स्टँडर्डला 1/3. एज्युकेशन, हेल्थ, लिव्हिंग स्टँडर्ड या तिन्हींना प्रत्येकी 1/3 एवढं वेटेज आहे. पुन्हा या ठिकाणी यांचे जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सला वेगवेगळं वेटेज असलेलं आपल्याला दिसून येतं. पहा, आपण पाहूयात या ठिकाणी. हे पहा, शिक्षणाचे 2 पॅरामीटर्स असं म्हटलं होतं मी, आरोग्याचे 3 पॅरामीटर्स. शिक्षणाचे कोणते 2 पॅरामीटर्स आहेत पहा? शालेय शिक्षणाची वर्ष, इयर्स ऑफ स्कूलिंग, शाळेतील पट नोंदणी, स्कूल अटेंडन्स यांचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि या दोन्हींचा विचार केला तर 1/6 एवढं वेटेज आहे या दोन्हींना. शालेय शिक्षणाची वर्ष, इयर्स ऑफ स्कूलिंग, स्कूल अटेंडन्स 1/6 एवढं वेटेज आहे. आरोग्य या डायमेन्शनमध्ये 3 पॅरामीटर्स येतात: बाल मृत्यूदर, चाइल्ड मोर्टॅलिटी, पोषण, न्यूट्रिशन, मातेचं आरोग्य, मॅटर्नल हेल्थ असं. तर या बालमृत्यूदर, पोषण आणि मातेचं आरोग्य यांचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये यांना वेटेज किती त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. न्यूट्रिशनचा जर आपण विचार केला तर याला 1/6 एवढं वेटेज दिसून येतं. बालमृत्यूदर आणि मातेचं आरोग्य याचा जर आपण विचार केला तर यांना 1/12 एवढं वेटेज आहे. कशाला किती वेटेज आहे ते लक्षात ठेवायचं. आणि हे झाले 5. आता राहिले 7. तर लिव्हिंग स्टँडर्ड जे आहे आपलं राहणीमान त्याच्याशी संबंधित 7 पॅरामीटर्स आहेत. यांचा विचार केला तर याला प्रत्येकी म्हणजे प्रत्येकाला 1/21 असं वेटेज प्रत्येकाला दिसून येतं. किती वेटेज आहे प्रत्येकाला? एक 21 एवढं वेटेज दिसून येतं. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे हे 7 पॅरामीटर्स या सगळ्यामध्ये, या 12 पॅरामीटर्समध्ये हे 2 शालेय शिक्षणाचे 2 पॅरामीटर्स, शालेय शिक्षणाची वर्ष, शाळेतील पटनोंदणी, आरोग्याचे 3 पॅरामीटर्स, बालमृत्यूदर, पोषण आणि मातेचं आरोग्य, त्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड राहणीमानाचे 7 पॅरामीटर्स, वीज पुरवठा, पिण्याचं पाणी, स्वच्छता, हाऊसिंग,
स्वयंपाकाचं इंधन, मालमत्ता, बँक खाते, ही 7 पॅरामीटर्स, एकूण 12 पॅरामीटर्समध्ये आपण प्रगती साध्य केलेली दिसून येते. तशा प्रकारे आपण हे जे दारिद्र्य कमी केलं तर त्याच्यामध्ये 3 डायमेन्शन्स आणि हे 12 पॅरामीटर्स याच्यामध्ये आपण प्रगती मोठ्या प्रमाणावरती साध्य केलेली दिसून येते. आता पहा, याच्यामध्ये तुम्हाला आणखी असा प्रश्न विचारला की सर्वात जास्त बहुआयामी गरीब कोणत्या राज्यामध्ये राहतात. सर्वात जास्त बहुआयामी गरीब जे राहतात ते बिहार राज्यामध्ये. बिहार आपण म्हणूयात सर्वात जास्त बहुआयामी गरीब कुठे राहतात असं जर आपल्याला प्रश्न विचारला नीती आयोगाच्या निष्कर्षानुसार, तर सर्वात जास्त बहुआयामी गरीब कुठे राहतात? बिहारमध्ये राहतात. आता साहजिकच आहे, सर्वात कमी बहुआयामी गरीब केरळमध्ये राहतात. केरळ सर्वात कमी बहुआयामी गरीब, तर हे लक्षामध्ये ठेवायचं. हे आपल्याला प्रश्न विचारतील, बहुआयामी गरीब कोणत्या राज्यामध्ये राहतात? केरळ राज्यामध्ये राहतात. लक्षात आलं, सर्वात जास्त कुठे आणि सर्वात कमी कोणते. त्याच्यानंतर बिहार राज्यानंतर जर सर्वात जास्त बहुआयामी गरिबीचा विचार केला तर बिहारनंतर राजस्थान राज्याचा क्रमांक लागेल. राजस्थान. पण सर्वात जास्त बहुआयामी गरीब हे बिहारमध्ये राहतात, सर्वात कमी बहुआयामी गरीब हे केरळ राज्यामध्ये राहतात. एवढं लक्षामध्ये ठेवा. लक्षात आलं. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यावरची उत्तरं आपल्याला आली पाहिजेत. मग आपण म्हटलं की 3 डायमेन्शन्स आणि जे 12 पॅरामीटर्स आपण अभ्यासले तर त्याच्यामध्ये प्रगती केलेली आहे. आता पहा, आणखी एक आपल्याला मुद्दा विचारात घ्यावा लागेल. तो मुद्दा असा आहे की 10% कमी लोक बहुआयामी दारिद्र्यात जगणाऱ्या राज्यांची संख्या आपल्या देशामध्ये किती आहे? त्या संख्येमध्ये वाढ झाली. लक्षात आलं. असे किती राज्य आहेत आपल्या देशामध्ये की 10% कमी बहुआयामी गरीब लोक 10% कमी बहुआयामी गरीब लोक या राज्यांमध्ये राहतात. अशा राज्यांची संख्या किती? त्या राज्याच्या लोकसंख्येच्या 10% बहुआयामी गरीब आहेत. अशा राज्यांची आपल्या देशातली संख्या किती असं जर आपल्याला विचारलं तर 14 आहे पहा. आणि या 14 मध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. 2016चा जर तुम्ही विचार केला, 2016 ते 2021 च्या दरम्यान ही जी संख्या आहे राज्यांची ती 7 वरून 14 झालेली दिसते आपल्याला. दुप्पट झाली. आपल्याला जर विचारलं 7 वरून दुप्पट झालेली आहे. राज्यांची संख्या दुप्पट झाली. कोणत्या कालावधीमध्ये? 2016 ते 2021च्या दरम्यान. कशाबद्दल? 10% बहुआयामी गरीब लोक ज्या राज्यांमध्ये राहतात त्या राज्यांची संख्या किती? 14. 2016 ते 21च्या दरम्यान ही संख्या दुप्पट वाढलेली आहे. हे लक्षात ठेवायचं. पूर्वी ही संख्या 7 होती, आता ती 14 झालेली आहे या कालावधीमध्ये. लक्षात येतं. अशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल. मग पूर्वीच्या 7 राज्यांमध्ये कोणत्या नवीन 7 राज्यांची वाढ झाली याचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये दक्षिणेकडची तेलंगणा, आंध्र प्रदेश ही राज्य येतात. शिवाय आपलं महाराष्ट्र आहे, हरियाणा आहे, कर्नाटक आहे, मणिपूर आहे आणि उत्तराखंड आहे. ही नवीन 7 राज्य समाविष्ट झाल्यामुळे आता हे 10% बहुआयामी गरीब जे लोक आहेत त्या राज्यांची संख्या 2016 ते 21च्या दरम्यान 7 वरून 14 झालेली आहे. हे लक्षामध्ये ठेवायचं. मग कोणत्या नवीन राज्यांची भर पडली आहे हे जर आपल्याला विचारलं तर ते पण लक्षात ठेवा. तेलंगणा, आंध्र प्रदेश हे मी तुम्हाला सांगितलं. आंध्र प्रदेश, तेलंगणा नवीन राज्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश आहे आणि दक्षिणेकडचं आणखी एक राज्य आपल्याला सांगता येईल कर्नाटक आहे. ही 3 राज्य तुमच्या लक्षात राहतील. दक्षिणेकडची 3 आहेत. त्यानंतर हरियाणा हे राज्य आहे. हे पण आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागेल.
आणि पंजाब याच्या अगोदर होता, पण नवीन ह्याच्यामध्ये फक्त हरियाणा आहे. लक्षात येतं? हरियाणा आहे, पुन्हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र, मणिपूर आहे, उत्तराखंड आहे, उत्तराखंड. तर हे लक्षामध्ये ठेवायचं. राज्याच्या बाबतीत नवीन 7 राज्यांची कोणती भर पडली? 7 वरून 14 झाले. नवीन 7 राज्य तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, महाराष्ट्र, मणिपूर, उत्तराखंड. त्याच्यामुळे 7 वरून 14 अशी संख्या झाली. ही नवीन 7 राज्य समाविष्ट झाली. आता 10% कमी बहुआयामी गरीब लोक ज्या राज्यांमध्ये राहतात त्या राज्यांची संख्या 14 झालेली आहे, ही लक्षात ठेवायची. आता आपण थोडक्यात रिव्हिजन करूयात. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मी तुम्हाला सांगितलं 2023चा आहे. 17 जुलै 2023ला जाहीर झाला. या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचं नाव कोणतं? तर नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स अ प्रोग्रेस रिव्ह्यू 2023 असं त्याचं नाव आहे. हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणामार्फत तयार केला गेलेला आहे? नीती आयोग. कोणी प्रसिद्ध केला? नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत, त्यांनी प्रसिद्ध केला. ह्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक जो 2023ला जाहीर केला त्याची ही दुसरी आवृत्ती आहे. अशा प्रकारचा राष्ट्रीय स्तरावरचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक तयार करताना कोणाकोणाशी चर्चा केली गेलेली आहे? UNDPशी चर्चा केली आहे, OPHIशी चर्चा केलेली आहे, राज्य आणि संघराज्य प्रदेश यांच्याशी चर्चा आणि सल्लामसलत केलेली आहे, आणि केंद्र सरकारची 12 मंत्रालये या सगळ्यांशी चर्चा करून सल्लामसलत करून हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची रचना नीती आयोगानं केलेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक कोणत्या सर्वेक्षणावर आधारित आहे? तर 2019 व 2021 या कालावधीमधील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावर आधारित हा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला की हा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढताना देशामधील राज्य आणि संघराज्यांमधील किती जिल्ह्यांचा विचार केला आहे? तर 707 जिल्ह्यांचा विचार केलेला आहे, आणि 707 जिल्ह्यांमध्ये किती बहुआयामी गरीब आहेत याचा विचार केला गेलेला आहे. तर हे 707 जिल्हे लक्षात ठेवायचे. पहा, मग याच्यामध्ये नीती आयोगाने काय निष्कर्ष काढले? नीती आयोगाने निष्कर्ष काढले की 2015-16 ते 2019-21च्या दरम्यान या 5 वर्षाच्या कालावधीत 13.5 कोटी लोक दारिद्र्यातनं बाहेर पडले. त्याच्यानंतर 2015-16 मध्ये 24.85% लोक बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली होत आहे. त्यांचं प्रमाण 2019-21 मध्ये 14.9% झालेलं आहे. म्हणजे 15-16 ते 2019-21च्या दरम्यान कितीने घट झाली बहुआयामी दारिद्र्य रेषेच्या बाबतीमध्ये? तर 9.89% घट झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला ग्रामीण आणि शहरी भागाचा. ग्रामीण भागामध्येच आपण विचारलं बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या कमी झाली आहे का? तर झाली आहे. 15-16 मध्ये बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या ग्रामीण भागामध्ये 32.59% होती, ती 2019-21 मध्ये 19.28% झाली आहे. शहरी भागाचा विचार केला, शहरी भागामध्ये 2015-16 मध्ये बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली लोकांची संख्या 8.65% होती, ते 19-21 मध्ये 5.27% झाली आहे. म्हणजे आपला निष्कर्ष असा लक्षात येतो की बहुआयामी दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये घट झालेली दिसून येते दोन्हीकडे. त्याच्यानंतर आपण विचार केला की दारिद्र्यामध्ये सर्वाधिक घट झालेली आहे ती राज्य कोणती? उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश होतो की दारिद्र्यामध्ये सर्वाधिक घट झालेली राज्यांमध्ये. त्याच्यानंतर हे आपण विचारात घेतलं. जागतिक पातळीवर आपण विचारात घेतलं होतं. 3 आयाम आहेत आणि 10 पॅरामीटर्स जागतिक पातळीवर. राष्ट्रीय पातळीवरती जर विचार केला तर आयाम 3च आहेत, पण पॅरामीटर्स 12, 2 पॅरामीटर्स वाढलेले दिसतात. हे पहा, शिक्षणामध्ये किती पॅरामीटरचा समावेश होतो? 2. आरोग्यामध्ये 3 पॅरामीटर्स, राहणीमानामध्ये 7 पॅरामीटर्स, असे टोटल 12 पॅरामीटर्स या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये आपल्याला दिसून येतात. मग ते पॅरामीटर्स आपण अभ्यासतो. शिक्षण, याच्यामध्ये शालेय शिक्षणाची वर्ष आणि शाळेतील पट नोंदणी
या 2 पॅरामीटर्सचा समावेश होतो, ज्यांना वेटेज आहे 1/6. आरोग्य, आरोग्यामध्ये बालमृत्यूदर, पोषण, मातेचं आरोग्य या 3 पॅरामीटर्सचा समावेश होतो. आणि याच्यामध्ये पहा, बालमृत्यूदर आणि मातेचं आरोग्य याला 1/12 एवढं वेटेज आहे आणि पोषण, न्यूट्रिशन याला 1/6 एवढं वेटेज देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे शिक्षणामध्ये 2 पॅरामीटर्स, आरोग्यामध्ये 3 पॅरामीटर्स आणि राहणीमान, लिव्हिंग स्टँडर्ड याच्यामध्ये 7 पॅरामीटर्सचा समावेश होतो. राहणीमानामध्ये वीज पुरवठा, पिण्याचं पाणी, स्वच्छता, हाऊसिंग, स्वयंपाकाचं इंधन, मालमत्ता, बँक खातं अशा 7 पॅरामीटर्सचा आपल्याला समावेश झालेला दिसतं. तर अशा प्रकारे या आपण विचार केला की एकूण 12 पॅरामीटर्स, शिक्षणामध्ये 2, आरोग्यामध्ये 3 आणि राहणीमानामध्ये 7 पॅरामीटर्स. अशा प्रकारे 12 पॅरामीटर्समध्ये आपण प्रगती साध्य केली आहे. त्याच्यामुळं एवढं बहुआयामी दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या आपल्याला कमी झालेली दिसते. तर हे 12 पॅरामीटर्स आणि 3 डायमेन्शन्स याच्यामध्ये आपण प्रोग्रेस साध्य केलेली दिसून येते. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. आणखी एक याच्यामध्ये गोष्ट महत्त्वाची आहे की जागतिक पातळीवर जर आपण विचार केला तर 10 पॅरामीटर्स आपल्याला दिसतात, पण या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर 12 पॅरामीटर्स आपल्याला दिसून येतात. मग राष्ट्रीय पातळीवर कोणते 2 जास्तीचे पॅरामीटर्स आहेत असं आपल्याला विचारतील. तर राष्ट्रीय पातळीवर बँक खातं आणि मातेचं आरोग्य, मागे जर आपण पाहिलं हेल्थमध्ये, या 2 पॅरामीटर्स, जास्तीच्या पॅरामीटरचा समावेश झालेला दिसतं. लक्षात आलं, बँक खाते आणि मातेचं आरोग्य हे जास्तीचे 2 पॅरामीटर्स आपल्याला राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये दिसतात. याच्यामुळं राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये 12 पॅरामीटर्स आणि जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये 10 पॅरामीटर्स असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे लक्षामध्ये ठेवायचं पॅरामीटर्सच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं सर्वात जास्त बहुआयामी गरीब लोक कोणत्या राज्यामध्ये राहतात? बिहार राज्यामध्ये राहतात. बिहार राज्यानंतर राजस्थान राज्याचा क्रमांक लागतो. सर्वात कमी बहुआयामी गरीब लोक कोणत्या राज्यामध्ये राहतात? केरळ राज्यामध्ये राहतात. हे लक्षात ठेवायचं आहे दोन्ही. त्याच्यानंतर आपण अभ्यासलं की 10% कमी बहुआयामी गरीब लोक ज्या राज्यांमध्ये राहतात त्या राज्यांची संख्या किती आहे? 14 आहे. 10% बहुआयामी गरीब लोक ज्या राज्यांमध्ये राहतात त्या राज्यांची संख्या आपल्या देशामध्ये 14 आहे. ही संख्या वाढलेली दिसते. कशी पहा, 2016 ते 2021च्या दरम्यान ही संख्या 7 वरून 14 झालेली, दुप्पट झालेली. आपल्याला जर विचारलं की 10% कमी बहुआयामी गरीब लोकांची संख्या दुप्पट झालेली आढळून आलेली आहे. राज्यांची संख्या दुप्पट झालेली आहे का? हो, 7 वरून 14 झालेली आहे. 2016 ते 21च्या दरम्यान नवीन 7 राज्य कोणती समाविष्ट झालीत पहा. दक्षिणेकडची 3 राज्य आपल्याला दिसतात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक. त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, मणिपूर आणि उत्तराखंड. ही नव्यानं समाविष्ट 7 राज्य झाली. त्याच्यामुळं आता 10% कमी बहुआयामी गरीब लोक ज्या राज्यांमध्ये राहतात त्या राज्यांची संख्या ही 7 वरून 14 झालेली आहे. आणि आता जी नवीन राज्य आलेत त्याच्यात महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे हा आपला राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे. मग ह्याच्यामध्ये थोडे मुद्दे आहेत पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे, कारण या दोन्हीवरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. कशामध्ये? जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणि राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक याची तुलना सुद्धा केली जाऊ शकते, तर ते लक्षात ठेवायचं आहे. शिवाय आता फक्त आपला राहिला जागतिक उपासमारीचा निर्देशांक, तो पण आपण संपवूयात. आणि पंचवार्षिक योजना या महत्त्वाच्या टॉपिकला आपण अभ्यास महत्त्वाच्या टॉपिकचा आपण अभ्यास सुरू करणार आहोत किंवा लेक्चर सुरू करणार आहोत. मग त्याच्यामध्ये 1 ते 12 पंचवार्षिक योजना आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबता. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.